Hello everyone. Today we are going to study some of the examples on DFA. So in last lecture we are study one example on DFA, which is this. From these tuples we are drawing the transition diagram. So in the next example we are going to draw the diagram from the transition function and the tuples were given. So let's start to solve this example where we are starting from the first, which is Q, which is the set of states. In there are 3 states A, B and C. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला 5 टपल्स दिलेले आहेत, Q summation, Q0 and F and delta. Okay, then after we are solving this by drawing the diagram. Suppose there are 3 states, then first of all draw the states. याच्यामध्ये Q मध्ये जे काही स्टेट्स दिलेले आहेत त्या फर्स्टली आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे असेल A. Okay, this is the first step. A. After that, second one is B, and after that C. Okay, then these 3 states are taken here. या टाइप मध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. डिरेक्टली आपल्याला सॉल्व करायचं नाहीये, तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, तर तुम्हाला ज्या क्यू मध्ये स्टेट्स दिलेल्या असतील त्या स्टेट्स इथं ड्रॉ करून घ्यायचे आहेत. म्हणजे आता क्यू मध्ये 3 स्टेट्स आहेत, A, B अँड C. तर या टाइप मध्ये आपण 3 स्टेट्स ड्रॉ करून घेतलेले आहेत सर्कल मध्ये. त्याच्यानंतर आहे समेशन. समेशन 0, 1 म्हणजेच काय तर इनपुट सिम्बॉल्स आहेत की याच्यामध्ये आपण जे ट्रान्झिशन दाखवणार आहोत ते आपण 0 आणि 1 ने दाखवणार आहोत. त्याच्यानंतर Q0 ही इनिशियल स्टेट आहे. इनिशियल स्टेट असल्यामुळे आपण इनिशियल स्टेट ही सर्कल विथ एरो ने ड्रॉ करतो, त्यामुळे आपण इथे एरो ड्रॉ करणार आहोत फर्स्ट स्टेटला. ओके, दिस इज इनिशियल स्टेट, म्हणजे त्याला एरो दाखवलेला आहे त्यामुळे ती इनिशियल स्टेट होते. A इथे दाखवलेला आहे Q0A. आता F ही फायनल स्टेट असते, तर C ही फायनल स्टेट आहे म्हणून आपण त्याला डबल सर्कल करणार आहोत. ओके, C. तर ही इनिशियल स्टेट झाली, ही फायनल स्टेट झाली आणि ह्या पूर्ण स्टेट्स झाल्या ज्या Q सेट मध्ये दिलेल्या आहेत, A, B अँड C. आफ्टर दॅट समेशन, या 4 टपल्स आपण इथे सॉल्व करून झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो नेक्स्ट टपल आहे तो डेल्टा. डेल्टा म्हणजे ट्रान्झिशन फंक्शन. तर ट्रान्झिशन फंक्शन इथे तुम्हाला दिलेलं आहे की याच्यामध्ये कुठून कोणती स्टेट जाणार आहे ते. तर आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेट आहे A. तुम्हाला दिसत नसेल तर मी वाढवते. तर याच्यामध्ये बघा A स्टेटचं इनपुट 0 कुठे जाणार आहे, तर A ला जाणार आहे. म्हणजे इथे मला इथे सेल्फ लूप दाखवावं लागेल आणि त्याचं इनपुट सिम्बॉल काय असणार आहे, तर 0. त्याच्यामध्ये मी हा सिम्बॉल घेईन. ओके, तर याचा सिम्बॉल काय असणार आहे, सॉरी याचा इनपुट असणार आहे 0. ओके, आणि त्याचा 1 कुठे जातो, तर B ला. जे A चा 0 हा इनपुट सिम्बॉल A ला राहतो, त्यामुळे मी तर सेल्फ लूप दाखवलेला आहे आणि इथं व्हॅल्यू लिहायचे 0. आता त्याचा 1 इनपुट कुठे जातो, तर B ला. तर मला तो एरोने शो करायचा आहे. याच्यामध्ये एरो दाखवायचंय आणि याच्यामध्ये व्हॅल्यू असणार आहे 1. ओके, या फर्स्ट स्टेटचं झालं. A चं इनपुट सिम्बॉल 0 इज गोइंग टुवर्ड्स A आणि इनपुट 1 गोइंग टुवर्ड्स B. A चं झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटला जायचं. नेक्स्ट स्टेट आहे B. आता B चा जो इनपुट 0 आहे तो पण कुठे जातो, तर C ला जातो. तो मला लाईनने ड्रॉ करायचा आहे इकडे आणि त्याचा इनपुट सिम्बॉल आहे 0. बघा, B चा 0 हा सिम्बॉल C ला गेलेला आहे
आणि नेक्स्ट आहे तो बी चा 1 सिम्बॉल हा ए ला जातो, म्हणजे परत मला रिटर्न इकडे दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी दुसरा सिम्बॉल लाईन ड्रॉ करणार आहे आणि ती लाईन कुठे जाते तर ओके. तर बी पासून ए ला गेलेला आहे हा सिम्बॉल. तुम्ही याच्यामध्ये कोणताही लाईन घेऊ शकता. याच्यामध्ये मी हा डिलीट करते. ओके. बी पासून ए ला गेलेला आहे. बी चा 1 हा सिम्बॉल ए ला गेलेला आहे, त्यामुळे मी इतर काय लिहिणार आहे 1. ओके. तुमची सेकंड स्टेट झाली. आणि सी चा जो इनपुट सिम्बॉल 0 आहे, then the input symbol of C, which is 0, going towards B. So it is written 0, and C having input 1, which is going towards again C. C चा 1 हा सिम्बॉल अगेन सी कडेच येतो, त्यामुळे आपण तो सिम्बॉल आपण रिटर्न दाखवणार आहोत इथेच. त्याचा सिम्बॉल असणार आहे 1. ओके. तर या टाइप मध्ये आपल्याला डायग्राम्स ड्रॉ करायचा आहे ट्रान्झिशन फंक्शन वरून, म्हणजे ट्रान्झिशन टेबल तुम्हाला दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं की डायग्राम वरून ट्रान्झिशन टेबल कसा ड्रॉ करायचे. तर या टाइप मध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. सो आपल्याला याच्यामध्ये अजून एक्झाम्पल बघायचे. तर डीएफए मध्ये मेन पॉइंट काय आहे, तर याच्यामध्ये सपोज जर एक स्टेट असेल तर त्याच्यामध्ये 2 इनपुट्स असतील 0 आणि 1, तर त्या प्रत्येकाची एक स्टेट ठरलेली असतील. तर एचा जर 0 सिम्बॉल असेल तर तो ए ला तरी जाणार आहे किंवा दुसऱ्या कोणत्या तरी स्टेटला जाणार आहे, आणि त्याचा जर 1 हा इनपुट सिम्बॉल असेल तर तो सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी स्टेटला तो ऍज अन इनपुट म्हणून जाणार आहे. पण याच्यामध्ये असं होत नाही डीएफए मध्ये की त्याच्यामध्ये जर समेशन मध्ये तुम्हाला 0 आणि 1 दिलेलं असेल तर कंपल्सरी याच्यामध्ये तुम्हाला 2 स्टेट्स दाखवाव्या लागतात, एक 0 साठी आणि एक 1 साठी. सपोज याच्यामध्ये जर तुम्हाला दाखवायची नसेल, सपोज याच्यामध्ये 0चं इनपुट दाखवायचं आहे पण 1चं इनपुट दाखवायचं नसेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेड स्टेट घेणं गरजेचं असतं, कारण ह्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला दाखवावे लागतात दोन्ही इनपुट्स. सो डीएफए मध्ये हे मेजर कन्सेप्ट आहे की याच्यामध्ये दोन्ही इनपुट सिम्बॉल्स ड्रॉ करावे लागतात. तसं एनएफए मध्ये नाहीये. एनएफए मध्ये जर तुम्हाला एकच सिम्बॉल दाखवायचं असेल तर तो आपण दाखवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हे 0 आणि 1 आहे. जर मला याच्यामध्ये एखादी स्ट्रिंग दाखवायची असेल, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल, डिझाइन अ डीएफए to draw DFA for the language which accepts a string ABA. ओके. तर याच्यामध्ये मला असा डीएफए ड्रॉ करायचे की त्याच्यामध्ये ABA ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट झाली पाहिजे. तर याच्यामध्ये मला दोन्ही हे घ्यायचे आहेत, ए आणि बी हे इनपुट सिम्बॉल्स घ्यायचे. तर त्याच्यामध्ये मला ही स्ट्रिंग हवी आहे, त्यामुळे मी काय घेणार आहे, तर याच्यामध्ये 3 स्टेट्स घेणार आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज फर्स्ट स्टेट, देन दिस इज सेकंड स्टेट, अँड दिस इज थर्ड स्टेट. ओके. आता याच्यामध्ये मला स्ट्रिंग काय कॅल्क्युलेट करायची आहे, तर ABA ही स्ट्रिंग कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये जी लास्ट स्टेट आहे ती काय घेणार आहे, फायनल स्टेट घेणार आहे. ओके. आणि जी फर्स्ट स्टेट आहे ती इनिशियल स्टेट असणार आहे. ओके. हा बेसिक फॉर्मॅट झाला. आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सपोज मी ही स्टेट घेतली Q0, ही घेतलेली आहे Q1 आणि ही घेतलेली आहे Q2.
ओके. आता याच्यानंतर मला जे काही आउटपुट हवंय त्याच्यासाठी मला ABA ही स्ट्रिंग काढायची आहे. त्यामुळे मी इनपुट सिम्बॉल्स काय घेणार आहे तर A आणि B. A आणि B हे इनपुट सिम्बॉल्स घेणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जे ट्रान्झिशन होणार आहे ते ट्रान्झिशन कोणतं असणार आहे तर फर्स्ट आय एम टेकिंग हिअर A. Sorry, again I am inserting here another state. A, here B. Okay, for A I am taking here a loop. State is for A. So this is the input A, B and A. Suppose there is the त्याच्यामध्ये Q is equal to Q0, Q1 and Q2 and summation is equal to A and B. तर याच्यामध्ये दोन्हीही इनपुट दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये A आणि B. पण आपण हा जर DFA बघितला तर याच्यामध्ये आपण A, B आणि A हे केलं तर आपल्याला ते स्ट्रिंग आपल्याला इथे मिळते A, B आणि A ही स्ट्रिंग. पण याच्यामध्ये मला Q0 पासून B हे इनपुट सुद्धा दाखवावं लागेल आणि Q1 मध्ये A चं इनपुट दाखवावं लागेल. तर याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला एक नेक्स्ट स्टेट घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये जी नेक्स्ट स्टेट असणार आहे ती डेट स्टेट असणार आहे. सपोज मी D ही स्टेट घेतली तर ही डेट स्टेट असणार आहे कारण आपल्याला दोन्ही इनपुट सिम्बॉल्स दाखवावे लागणार आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जे राहिलेले रिमेनिंग इनपुट्स आहेत ते आपण इकडे दाखवणार आहोत. आता A चं इनपुट कोणतं राहिलेलं आहे तर B हे राहिलेलं आहे. तर मी हे B इनपुट सिम्बॉल B म्हणजे डेट स्टेटला अलोकेट करणार आहे. त्याच्यानंतर Q1 स्टेटचं कोणतं राहिलेलं आहे तर B इकडे गेलेलं आहे. तर Q1 स्टेटचं A हे इनपुट राहिलेलं आहे ते मी इकडे दाखवणार आहे डेट स्टेटला. इथे A जे Q1 चा B इकडे गेलेला आहे आणि A इकडे आलेला आहे. तर आपल्याला या टाइप मध्ये आपल्याला डेट स्टेट मध्ये हे इनपुट सिम्बॉल्स दाखवणं गरजेचं असतं. आणि Q2 चं B हे इनपुट राहिलेलं आहे ते मी इकडे दाखवणार आहे डेट स्टेटला. D या टाइप मध्ये आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे. तुम्हाला जर या टाइपचे एक्झाम्पल्स असतील डिझाइन अ DFA फॉर द लँग्वेज विच ऍक्सेप्ट्स अ स्ट्रिंग ABA for example 0, 1, 0 or another types of strings, then you can use this type of DFA. And like this you can solve the different problems. Then one of the example which depends on DFA, here you can see the image of the particular DFA. Then we are going to convert this DFA into transition table. So I'm taking here the table having, then how to create the transition table from the particular diagram. Then first of all create the columns. First one is present state. Then second one input which is having A and input having B. Okay, you create these columns by using table. Okay, after that first of all write the states that are shown in the diagram. Okay, डायग्राम मध्ये कोणत्या कोणत्या स्टेट्स आहेत त्या याच्यामध्ये राईट अप करायच्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेट आहे Q0, सेकंड आहे Q1
थर्ड आहे क्यू एफ आणि लास्ट आहे डी. लास्ट आहे डी. या डायग्राम मध्ये जे तुम्हाला नोटेशन्स दिसतात तेच नोटेशन्स आपल्याला इथे यूज करायचे आहेत. त्यामुळे आपण इथं हे जे आहेत ते सगळे लोअर केस मध्ये घेणार आहोत. डी आहे ते फक्त कॅपिटल आहे. तर तुम्हाला जे डायग्राम मध्ये सिम्बॉल्स दिसतील ते सिम्बॉल्स आपल्याला या डायग्राम मध्ये यूज करायचे आहेत. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये Q0 ही इनिशियल स्टेट आहे, म्हणून आपण ही इनिशियल स्टेट आपण एरोने सुद्धा शो करू शकतो. याच्यामध्ये एक एरो छोटासा इथे ड्रॉ करायचा आहे. ओके, म्हणजे हा जो ही जी स्टेट आहे Q0 ही स्टेट काय असणार आहे तर इनिशियल स्टेट असणार आहे. त्यामुळे Q0च्या अगोदर इथे एरो शो केला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये ओळखतं की ही इनिशियल स्टेट आहे. तर आता Q0चं हे ए इनपुट आहे, हे कुठं गेलेलं आहे तर Q1 ला. तर आपण इथं Q1 लिहिणार आहोत. त्याच्यानंतर Q0चं जे बी इनपुट आहे ते कुठं गेलेलं आहे तर डी ला, त्यामुळे इथं आपण डी लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट स्टेट Q1चं जे ए इनपुट आहे ते ए या स्टेटला डी या स्टेटला गेलेलं आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे डी. आणि Q1चं जे बी इनपुट आहे ते QF ला गेलेलं आहे, म्हणून इथं काय करायचंय मेन्शन QF. देन QFचं जे ए आणि बी इनपुट आहे तर हे QF लाच आहे. इथं सेल्फ लूप दिसतंय तुम्हाला, त्यामुळे इथे QF असंच लिहायचं आहे. आणि डीचं जे ए बी इनपुट आहे ते डी लाच आहे, म्हणून इथं आपण डी आणि इथे सुद्धा डी लिहिणार आहोत. तर या टाइपमध्ये आपल्याला त्याचं ट्रान्झिशन टेबल क्रिएट करायचं आहे. डी ओके, तर या टाइपमध्ये आपल्याला डायग्रामवरून ट्रान्झिशन टेबल क्रिएट करायचं आहे. तुम्हाला याच टाइपचे एक्झाम्पल्स असतील. हा झाला फर्स्ट टाइप एक्झाम्पलचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झिशन फंक्शन्स असतील, म्हणजे टेबल असेल त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. अदरवाईज डायग्राम वरून तुम्हाला ट्रान्झिशन टेबल क्रिएट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी जो सेकंड पार्ट सांगितला की पाठीमागं जे एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला स्ट्रिंग त्याच्यामध्ये ड्रॉ करायची आहे. ABA या टाइपची जर स्ट्रिंग ड्रॉ करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज त्याच्यामध्ये डेड स्टेट सुद्धा इन्क्लूड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही बघा या डायग्राम मध्ये सुद्धा डी ही डेड स्टेट आहे आणि याच्यामध्ये जी स्ट्रिंग मिळणार आहे ते AB आणि इथं हा जो लूप आहे ABचा, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही टाइपची स्ट्रिंग क्रिएट करू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा Q0 to Q1 A हे गेलेलं आहे आणि Q1 to QF B आहे. त्यामुळे या डायग्राम मध्ये बघा Q0 to Q1 A पास आउट होतं, त्याच्यानंतर Q1 to QF B पास आउट होतं आणि QF ला A आणि B चा काय आहे तर सेल्फ लूप आहे. आपल्याला जर डबल लूप दाखवायचा नसेल तर आपण एकच लूप दाखवून आपण दोन्ही इनपुट देऊ शकतो. A, B या टाइप मध्ये सुद्धा आपण इनपुट देऊ शकतो जर ते एकाच स्टेटला असेल तर. वेगवेगळ्या स्टेटला असेल तर आपल्याला ते सेपरेट शो करावं लागतं. एकाच स्टेटला ते जर सेल्फ लूप असेल दोन्ही इनपुटचं तर ते आपण कॉमा देऊन ते दोन्ही सेपरेट करू शकतो. तर आता बघा Q0 to Q1 ला A गेलेलं आहे, Q1 to QF ला B हे इनपुट गेलेलं आहे आणि QF ला सेल्फ लूप आहे A आणि B चं. त्यामुळे मी इथे कोणतेही कॉम्बिनेशन घेऊ शकते, A, B किंवा A या टाइपची स्ट्रिंग याच्यातून क्रिएट होऊ शकते या DFA मधून. अदरवाईज मी या टाइपची स्ट्रिंग सुद्धा घेऊ शकते, पण ह्याच्यामध्ये हे स्टार्टिंग आहे ते A आणि B नेच होणार आहे कारण Q0 to Q1 A गेलेला आहे आणि Q1 to QF B गेलेला आहे. त्यामुळे ही स्ट्रिंग आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये हा D आहे ती डेड स्टेट आहे. So we create another string which is AB and the another states are B, B, A. As you want, you create the strings. For example, AB, AB. Okay, you can show here Q0 to Q1 A, then Q1 to QF B. After that, A and B, AB. That is
This is the self loop. So you want to take any of the symbol that is A or B. These types of strings are created from this particular DFA. So there is an example which is design a DFA which are follow these types of strings in that particular diagram. So you draw the diagram which follows these strings just like this. So this is the another type of example which is followed in DFA. Suppose you want to show the examples, then show here. Design a finite automata with summation is equal to 0, 1, which accept those string which starts with 1 and ends with 0. So you know that how to draw the DFA which starts with 1 and end with 0. Then you just take the first state which is going from starting state to the next state, which contains the input 1, and the another state which contains the input 0. So the string which is created having starting with 1 and 0, that is, see here, Q0 to Q1 1 and Q1 to Q2 Q0. That means after that the 0 input of Q2 is going towards 0 and 1 input of Q2 going towards Q1. So after that 1 0 0 1 1 again 0. यामधून तुम्ही कोणत्याही टाइपची स्ट्रिंग क्रिएट करू शकता. याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये 1 0, त्याच्यानंतर आपण सेफ लूप आपण परत तो तिथे रिपीट करू शकतो. ह्याच्यामध्ये 0 0 0 कितीही वेळा घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण रिव्हर्स सुद्धा येऊ शकतो याच्यामधून. Q2 टू Q1 1 हे आहे, म्हणजे मला सपोज स्ट्रिंग हवी असेल 1 0 0 1 0 0. ओके, तर याच्यामध्ये बघा मी कॉपी करते इमेज. ओके, आता याच्यामधून मला कोणती स्ट्रिंग मिळणार आहे बघा, 1. ओके, ही स्ट्रिंग असणार आहे Q0 टू Q1. त्याच्यानंतर असणार आहे 0 Q1 टू Q2 मला 0 मिळणार आहे. त्याच्यानंतर मला हवाय 0. इथं सेल्फ लूप आहे त्यामुळे आपण तो किती वेळा एक्झिक्यूट करू शकतो, 0. त्याच्यानंतर मला 1 हवंय, तर हे स्टेट परत तुमची Q2 टू Q1 येणार आहे, त्यामुळे मग मला 1 घेता येईल याच्यामध्ये. अगेन परत मला 1 घ्यायचं असेल तर हा सेल्फ लूप एक्झिक्यूट होऊ शकतो. मला नकोय, मला परत 0 हवाय, तर Q1 टू Q2 अगेन मी म्हणजे Q2 टू Q1 मी 1 घेतल्यामुळे ही जी सायकल आहे ती परत Q1 वरती आलेली आहे. त्याच्यानंतर मी 0 घेतल्यानंतर परत ही सायकल कुठे मूव्ह झालेली आहे, Q2 ला मूव्ह झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी अगेन 0 घेतलेला आहे, तर ती स्टेट कुठं आली, Q2 ला आली. तर याच्यामुळे काय झालं, तर आपला जो काही लूप आहे तो आपण पूर्णपणे एक्झिक्यूट करू शकतो, किंवा आपली जी काही सायकल आहे ती त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्झिक्यूट होऊ शकते. पण ह्याच्यामध्ये एंडिंग असणार आहे, ते एंडिंग हे ही जी डबल सर्कलचं जे स्टेट आहे त्या स्टेटलाच होणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण याच्यामध्ये आपण 1 0 1 0 0 1 असं नाही घेऊ शकणार. कारण का, तर याच्यामध्ये जर 1 घेतलं तर ही Q2 वरून स्टेट कुठे येणार आहे, तर Q1 ला येणार आहे. त्यामुळे आपण हे 1 घेऊ शकत नाही. तर या डायग्राम मध्ये आपण या टाइपच्या स्ट्रिंग्स क्रिएट करू शकतो. फक्त याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की जे पूर्ण ट्रान्झिशन्स होईल त्याचं जे एंडिंग असणार आहे हे डबल सर्कलची जी काही स्टेट आहे त्याच्यावरतीच आलं पाहिजे. तर या टाइप मध्ये आपण एक्झाम्पल्स काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. हा सेकंड टाइप आहे की याच्यामध्ये तुम्हाला या टाइपच्या स्ट्रिंग्स दिल्या जातील, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम काढायची आहे.